नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण झटपट ताजं कैरीचं लोणचं बनवणार आहोत. ताजं म्हणजे काय, तर तुम्ही लोणचं तयार केल्यानंतर अगदी 1 दिवसांमध्ये हे खाण्यासाठी घेऊ शकता. चवीला तर अतिशय भन्नाट व चटपटीत लागतं. आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि हो, रेसिपी आवडल्यास शेअर सुद्धा करा. कैरीचं ताजं लोणचं बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतकी कैरी घेतलेली आहे. आता इथं तुम्ही कुठलीही कैरी घेऊ शकता. तोतापुरी कैरी घेऊ शकता, राजापुरी कैरी घेऊ शकता, गावरान कैरी घेऊ शकता. कुठलीही कैरी घेऊ शकता. सगळ्यात अगोदर ही कैरी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर कोरड्या कापडाने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे. नंतरच ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. कैरी कट करत असताना कुठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. म्हणजेच काय, हे लोणचं बनवताना आपल्याला कुठे सुद्धा पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. कारण हे लोणचं लगेचच खराब होतं. यासाठी व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे. आता सुरुवातीला ही कैरी मी रफली कट करून घेणार आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जर का तुम्हाला हे लोणचं मोठ्या फोडीच्या आकारामध्ये तयार करायचं असेल, तर तुम्ही कैरीच्या मोठ्या फोडी केल्या तरीही चालेल किंवा मध्यम छोट्या केल्या तरीही चालेल. आता ही कैरी मी चॉपरला चॉप करून घेणार आहे. तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असेल तर तसं केलं तरीही चालेल किंवा फोडी केल्या तरीही चालेल. तर आता सगळी कैरी मी अशाच पद्धतीने चॉपरला चॉप करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी बारीक न करता किंवा अगदी मोठी सुद्धा मी कैरी ठेवलेली नाही. अगदी मध्यम आकारात ही कैरी मी चॉप म्हणजेच बारीक करून घेतलेली आहे. बारीक केलेली कैरी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हे लोणचं तयार करताना तुम्हाला काचेचं किंवा स्टीलचं भांडं वापरायचं आहे. तर असं का? जर इतर धातूचं तुम्ही जर का भांडं वापरलं तर कैरी आंबट असते. तर त्या धातूसोबत कैरीचं रिएक्शन होऊ शकतं. यासाठी तुम्हाला इथं स्टीलचं किंवा काचेचं भांडं वापरायचं आहे. आता लोणच्यासाठी आपण तेल घेणार आहोत. अर्धा किलो कैरी होती त्यासाठी इथं मी 200 ml इतकं तेल घेतलेलं आहे. या लोणच्यासाठी खूप जास्त तेलाची सुद्धा गरज लागत नाही. अगदी कमी प्रमाणात तुम्ही तेल घेतलं तरीही चालतं. आता इथं मी 200 ml तेल घेतलेलं आहे. घेताना थोडंसं जास्तीचं तेल घेतलं तरीही चालतं. आता हे तेल आपल्याला छान धूर येईपर्यंत कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं, गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे. इथं मी 100 ग्रॅम इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे. तर माझ्याकडे लोणच्यामध्ये मोहरीची डाळ जास्तीची आवडते. इथं मी थोडीशी जास्तीची वापरलेली आहे. तुम्ही 50 ग्रॅम वापरली तरीही चालेल. आता ही डाळ आपल्याला या तेलामध्ये घालायची आहे व हलकीशी या तेलामध्ये ही तळून घ्यायची आहे. डाळ व्यवस्थित तळली गेली की गॅसची फ्लेम बंद करायची आहे. लोणच्यामध्ये घालण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे. तर 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2.5 चमचे मीठ घेतलेला आहे. पोहे खायचा चमचा घेतलेला होता. अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे. 5 ते 6 काळी मिरी व 2 लवंगा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे. घेतलेलं साहित्य या डाळीमध्ये घालायचं. आता हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं तापमान जास्तीचं गरम आहे, त्यामुळे हे साहित्य सुद्धा व्यवस्थित असं यामध्ये भाजून निघतं, व्यवस्थित असं तळून निघतं. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम सुरुवातीलाच मी बंद केलेली होती. तर आता हे घ्या, हे व्यवस्थित असं रूम टेम्परेचरला आलेलं आहे. यामध्ये आपण बोट बुडवू शकतो इतकं हे थंड पाहिजे, म्हणजेच पूर्णपणे थंड झालेलं हवं. आता हे तेल आपल्याला या कैरीमध्ये घालून घ्यायचं आहे. कैरीमध्ये घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जर का हे गरमागरम तेल तुम्ही या कैरीमध्ये घातलं तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं. लोणच्याला खूप सारा वास येऊ शकतो व कैरी खूप जास्त नरम पडते. लोणचं व्यवस्थित खाताना लागत नाही आणि लोणच्याला लवकर बुरशी सुद्धा येऊ शकते, कारण गरमागरम तेलाला वाफ सुटते. यामुळे लोणचं लवकर खराब होऊ शकतं. आता हे आपल्याला 1 मिनिटभरासाठी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर आता हे आपल्याला 15 तासांसाठी किंवा 20 तासांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून या लोणच्याला व्यवस्थित असा खार सुटेल. खार सुटेल म्हणजेच काय, या लोणच्याला मिठाचं पाणी सुटतं आणि तेल सुद्धा सुटतं. तर आता इथे पहा, 15 ते 20 तासांनंतर मी तुम्हाला हे लोणचं दाखवत आहे. या लोणच्याला व्यवस्थित असं तेल सुद्धा सुटलेलं आहे व मिठाचं व्यवस्थित असं पाणी सुद्धा सुटलेलं आहे. म्हणजेच आपल्या लोणच्याला व्यवस्थित असा खार सुटलेला आहे. आता हे तयार केलेलं लोणचं तुम्ही लगेचच खाऊ शकता.
आता हे लोणचं साठवून कसं ठेवायचं ते सांगते. आपल्याला व्यवस्थित अशी काचेची बरणी घ्यायची आहे. बरणी व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे व थोड्या वेळासाठी ती उन्हामध्ये ठेवायची आहे व नंतरच हे लोणचं आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. जर का हे लोणचं तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं तर ते लवकर खराब होऊ शकतं व डब्याला चिरासुद्धा जाऊ शकतात. यासाठी हे लोणचं तुम्हाला जर का काचेची बरणी नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवलं तरीही चालेल. लोणचं भरून ठेवल्यानंतर हे लोणचं तुम्हाला 2 दिवसांसाठी वरतीच ठेवायचं आहे व नंतर हे तुम्हाला फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं आहे. हे लोणचं 2 महिने आरामात टिकतं. तर तयार झालं आपलं झटपट ताजं कैरीचं लोणचं. खाण्यासाठी अतिशय चटपटीत लागतं. कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी